दिवसीय भव्य दिव्य दिवस रात्र ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा हे आयोजन हे भव्य दिव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। RSA च्या मैदानावर चाललेला हा क्रिकेटचा घमासान मॅच क्रमांक 4 आपल्या समोर रंगली जाते। एकीकडे टीम बोनकोडी त्यांच्या विरोधामध्ये टीम सारसोळे आगरी कोळी खेळाडूंचा तडका असलेली ही स्पर्धा आहे आणि आज मात्र या मैदानाच्या आतमध्ये सगळेच आगरी कोळी खेळाडू खेळताना दिसतील। चला मैदानाच्या आतमध्ये मॅचला होते सुरुवात। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना दीपक वैती आणि कुशल मडवी। चला दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। सारसोळी टीमचा 12th मॅन आहे, बोनकोडी टीमचा 12th मॅन प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये या विनंती करतोय। तर दीपक वैती आणि कुशल मडवी अशी जोडी आहे। मॅचला सुरुवात करा। अंपायर आपण पाहू शकाल स्वराज म्हात्रे आणि रुणाल म्हात्रे हे दोन अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजक वागेश्वर चषक 2025 हा डे नाईट फॉर्मॅट मधला हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आज सगळ्यांचंच लक्ष वेधलं। एक दिवसीय स्पर्धा आणि चौथा सामना मैदानामध्ये रंगत असताना सारसोळी वर्सेस बोनकोडी। बोनकोडी टीमने टॉस जिंकला। विघ्नेश पाटील कॅप्टनने निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू। 4 ओव्हरचा सामना आहे। प्रत्येक सामना हा 4 ओव्हरचा खेळला जाईल। त्याचं कारण देखील सांगतोय कारण की सध्याच्या घडीला 10वी 12वीच्या परीक्षा आहे, त्यामुळेच वेळेचं बंधन आहे, त्यामुळेच वेळेचं भान ठेवून आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत। गोठिली गावाच्या खेळाडूंसाठी एक विशेष सूचना असेल कारण की कैलासवासी जयेश पाटील यांच्या स्मरणार्थ राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठिवली आयोजित होळी प्रीमियर लीग 2025 येत्या 12 आणि 13 मार्च 2025 रोजी आयोजित होणार आहे। या स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी खेळाडूंसाठी गुगल फॉर्म आहे, तो गुगल फॉर्म तुम्ही भरायचा आहे। 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्याची डेडलाईन आहे, शेवटची तारीख आहे। त्यामुळे त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्ही जाऊन आपल्या अपडेट्स आणि हा फॉर्म सबमिट करा। 40+ चे खेळाडू असेल, 30+ चे खेळाडू असेल, गोठिवली गाव असेल, रबाडे गाव असेल, या सगळ्याच खेळाडूंना ही सूचना असेल की HPL जी मानाची स्पर्धा असते आणि ही स्पर्धेचं आयोजन गेले अनेक वर्ष आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते, ती 12 आणि 13 मार्च 2025 रोजी आयोजित होणार आहे। त्यासाठी 26 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला तो गुगल फॉर्म भरायचा आहे। सगळ्याच खेळाडूंना ही सूचना असेल। चला मॅचला सुरुवात करा प्लीज। बोनकोडी टीम भरपूर वेळ वाया झालाय, मॅचला सुरुवात करा। आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये घणसोली गावातील युवा समालोचक सध्याच्या घडीला त्या समालोचकाची देखील चर्चा सुरू आहे। घणसोलीतील अनेक अंतर घणसोळीत स्पर्धा त्यांनी गाजवल्या। बघता बघता हा समालोचक जर पाहिला तर दिवानगरीच्या स्पर्धेमध्ये साईनाथ स्पोर्ट्सच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील त्याची वाणी ऐकायला मिळाली। त्यानंतर जर पाहिलं तर नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये जी 30+ चषक झाली होती गोठवलीच्या मैदानावर, ती स्पर्धा त्याच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळाली। धारावी प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा, त्या प्रीमियर लीग मध्ये देखील एक दिवस का होईना आपण पाहिलं तर ही वाणी आपल्याला ऐकायला मिळाली। हा समालोचक देखील येणाऱ्या कालावधीमध्ये देखील भरपूर चांगलं आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील। त्या समालोचकांचा देखील आभार मानतोय। नुकतंच आपण सुशांत पठारे यांना देखील ऐकलं, त्यांचं देखील वाणी आपण मागच्या मॅच मध्ये ऐकलीत। आयुष पाटील हे घणसोलीचे समालोचक आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। कीबोर्ड की स्कोरर च्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं। मी सगळ्यांना आवाहन करतो की मागच्या 1 वर्षामध्ये 1 महिन्यामध्ये तब्बल 707 सबस्क्रायबर आतापर्यंत पूर्ण झालेत आणि आता 739 पर्यंत हा आकडा पोहोचलाय, म्हणजे तब्बल आज 32 सबस्क्रायबर आपल्याला मिळाले। त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतोय। सगळ्यांनीच या चॅनलला सबस्क्राइब करा, चॅनलला लाईक करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून क्रिकेटच्या घडामोडी आणि या क्रिकेटच्या व्यतिरिक्त इतर इव्हेंटच्या घडामोडी तुम्हाला
या की स्कोररच्या माध्यमातून आपल्याला सगळे अपडेट्स पाहायला मिळतील। आणि आजवर जर पाहिलं तर 69 सबस्क्रायबर आमचे वाढलेत, असेच हजारो लाखो सबस्क्रायबर होऊ अशी आपण आशा करूया। आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅचच्या दिशेने। गोलंदाजी ट्रॅकवर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा तेज तरार गोलंदाज विघ्नेश पाटील, पहिलाच बॉल बाहेर येऊन अगदी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता। दीपक वैती एक डेंजरस खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला इनफॉर्म आहे। अनेक स्पर्धा गाजवले दीपक वैतीने, आपल्या बॅटच्या जोरावर सामने जिंकून दिले आणि पहिल्या बॉलवर सिंगल आली, स्ट्राइक एंडवरून नॉन स्ट्राइक एंडवर तो शफल होते आणि सेकंड वर आपल्याला कुशल मडवी पाहायला मिळते। कुशल नेतृत्वाखाली कुशल मडवीने देखील चांगलं काम केलंय। यावेळेस अपिश खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटची एज लागते, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, सिंगल मिळते। पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल। विघ्नेश पाटीलचा विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये धारदार गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली आणि कालच एक स्पर्धा बोनखोडे टीमच्या माध्यमातून मोरबी येथे द्वितीय क्रमांक पटकावलं आणि जितेश राऊत देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता। अगदी मालिकावीर ची बाईक आपल्या नावी केली जितेश राऊत, ज्याने अग्रिकोळी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली। अर्धशतक झळकवलं गेलं जितेश राऊतच्या माध्यमातून। संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त एकदा तो बाद झाला। इथे चांगला बॉल, चेंज ऑफ पेस, मागच्या 2 बॉलच्या तुलनेने या बॉलवर गती कमी केली होती, फिंगर रोल केले होते। ही खासियत आहे विघ्नेश पाटीलची। अगदी जर विघ्नेश पाटीलची जर शरीरयष्टी पाहिली तर उंच पुरा आहे, मजबूत बांध्याचा आहे, हाय एम ऍक्शन आहे, रिदम मध्ये अँगल मध्ये गोलंदाजी करतोय आणि त्याचा फायदा आज टीम बोनखोडीला होतोय। यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळते। हार्डलिनचा बॉल अपिश खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, बॅटवर आला नाही, चेंडू जातोय गोशंकी क्षेत्रामध्ये। आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते। पॉवर प्लेच्या षटकामध्ये अपेक्षा असेल की धावा मोठ्या होतील, पण मागच्या 3 मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये धावा झाल्या नाही। मागची मॅच शेवटच्या इनिंग मध्ये अभि जोशीने धुवाधार बॅटिंग केली होती, पण 3 मॅचच्या जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये धावा होताना पाहायला मिळाल्या नाही। इथे लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली, अंपायर आमच्या दिशेने वळलीत, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय। टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर, 4 धावा दाखलकार लागलीत। षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय। 4 ओव्हरचा सामना, वागेश्वर चषक 2025 गोठिवली गाव। इथे आडव्या बॅटने फटका चांगला आहे, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। जितेश राऊत इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। बोनखोडी टीम स्वप्नील नाईक, लालू यष्टांच्या मागे पाहायला मिळतील। या व्यक्तीने देखील भरपूर क्रिकेटसाठी योगदान दिले, खास करून नवी मुंबई प्रीमियर लीग। या प्रीमियर लीग कुठेतरी थांबली होती, त्या प्रीमियर लीगला पुन्हा एकदा सुरू करण्यामध्ये महत्वाची भूमिका राहिली। त्याच दरम्यान खूप चांगला बॉल पाहायला मिळते आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्तानं म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा येते, 2 दिवसीय ती स्पर्धा देखील असेल। ते आयोजन देखील आपण बोनखोड्याच्या भूमीवर पाहणार आहोत। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पुन्हा एकदा बॉल दाखवला जातोय आणि षटक क्रमांक संपले गेले। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर, 5 धावा बिनगडी बाद। विघ्नेश पाटीलचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं। षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल याकडे पाहिलं जाईल। आतापर्यंत 11,594 व्ह्यूज आहेत या स्पर्धेसाठी। ही अपडेट्स 310 आतापर्यंत प्रेक्षक आमच्या सोबत जोडले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। की स्कोरर हे नवीन चॅनल आहे, नवीन संकल्पना, नवीन उमेद, नवीन इच्छा आकांक्षा घेऊन हे चॅनल सध्याच्या घडीला काम करतोय। आमचे ऑपरेटर सोनू आणि कॅमेरामन 2 कॅमेरासह या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे। जरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅच होते सुरुवात। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या बिनगडी बाद 5 धावा। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय, गिरीश म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय, एक युवा गोलंदाज आहे। बघा या स्पर्धेची खासियत हीच आहे, आगरी कोळी खेळाडू फक्त या स्पर्धेमध्ये खेळतील, त्यामुळे यंगस्टरना एक संधी असेल,
ही स्पर्धा तुम्ही चांगल्या रीतीने खेळा, चांगला प्रदर्शन करा, म्हणजे येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील संधी मिळेल. त्यामुळेच ही एक पर्वणी असेल आणि संधी असेल. या संधीचं सोनं कुठला यंगस्टर खेळाडू करेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. एक षटक संपलं गेले, 5 धावा बिनगडी बाद. सारसुळे टीम बॅटिंग करत असताना षटक क्रमांक दुसरं गोलंदाज तयार होते. पहिला बॉल ऑन दी अप खेळ आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, खूप चांगला झेल पकडला जातोय. कोणी पकडली काय डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लाजबाब झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय टीमला. फलंदाज कुशल मडवी बॅक टू द डगआउट. तर कुशल मडवी बाद झाला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर 5 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक दुसरं. पहिल्याच बॉलवर गिरीश च्या गोलंदाजीवर शिकार केली जाते. ऑफिस खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, खूप चांगला झेल पकडला जातोय. हिमांशु दळवीने कॅच पकडली. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय, नाव आहे विराज उदय तांडेल. लेजेंड क्रिकेटर उदय तांडेल यांचा सुपुत्र आहे. अगदी उदय तांडेल यांनी भरपूर वर्ष सारसोळी क्रिकेट मध्ये आपलं योगदान दिलं. गोलंदाजी फलंदाजी मध्ये अगदी धारदार असा परफॉर्मन्स राहिला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विराज उदय तांडेलने देखील भरपूर चांगला खेळ केलाय. सध्याच घडीला तो एंटर झालाय. पहिलाच बॉल अगदी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. बॅट अगोदर फिरली होती, बॉल उशिरा आलाय. मेरिटवर खेळावं लागेल. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आहे. नाईट स्पर्धेमध्ये खेळत असताना मात्र बॉलवर कडवी नजर असणं गरजेचं आहे. स्ट्राईक मध्ये येत असताना लगेच बॉल पिक होत नाही, त्यामुळे थोडासा स्ट्रगल करावा लागतो. आणि इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक विनीत दळवी त्या खाली आहे, झेल सुटला जाणार नाही. आणखी एक विकेटचं पतन. विराज तांडेला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय टीम सारसोळी संघाला. फलंदाज बाद. खूप चांगली गोलंदाजी गिरीश म्हात्रेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला झेल पकडला जातोय. विनीत दळवीच्या माध्यमातून 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत कुठलीही धाव खर्च केली नाही गिरीश म्हात्रे या गोलंदाजाने. यंगस्टर गोलंदाज आहे, प्रभावित केले या गोलंदाजाने. अगदी संधी मिळाली. स्वप्नील नाईक लालू यांच्या नेतृत्वाखाली हा संघ देखील खेळत असताना भरपूर वर्षाची क्रिकेटची सेवा केली बोनकुडे क्रिकेटसाठी. अविमुळे प्रीमियर लीगचे सर्वे सर्व आहेत. तन मन धन सगळं काही समर्पित केलं. आज यशांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतील. तर नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय कुणाल पाटील. एक विस्फोटक फलंदाज आहे. पहिला बॉल फेस करत असताना पहिला बॉल अगदी खराब पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला तर अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. पहिले 3 अप्रतिम चेंडू पाहायला मिळाले, त्यानंतर मात्र कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपात काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण येथे दंडित केलं जातंय. नो बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने बुडू शकते, जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 धावा दाखल करावं लागलेत. गिरीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडवर कुणाल पाटील. टपाचा बॉल फ्री हिटच्या बॉलवर प्रहार करता आला नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. इम्प्रेस केलंय गिरीश म्हात्रेने. हा यंगस्टर खेळाडू आहे. बोनकोडे गावाच्या गोलंदाजीची ही धुरा सांभाळत असताना हे भवितव्य असेल आणि भविष्य असेल गिरीश म्हात्रे सारखा गोलंदाज. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा संधी आहे. गोलंदाज स्वतः त्याच्या खाली आहे. कॅच ड्रॉप होणार नाही. तिसरा धक्का देत असताना आपल्या टीमला आपण पाहू शकाल कुणाल पाटील देखील तंबूच्या आश्रयाला परतलाय. तिसरा गडी गारद केलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर गिरीश म्हात्रे. सुपर बॉलिंग, लाजवाब गोलंदाजी.
कुणाल पाटील देखील 0 वर परतलाय. बघा पहिल्या संपूर्ण ओव्हरचं जर विश्लेषण पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आली, त्यानंतर नो बॉल हा आपण पाहायला मिळाला, त्यानंतर फ्रीच्या बॉलवर मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला, त्यानंतर लगेचच्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त झाली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय हर्षल मडवी. कुशल मडवी, हर्षल मडवी हे दोन बंधू आहेत. हर्षल भालचंद्र मडवी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. शेवटच्या बॉलवर देखील विकेटची प्राप्ती होईल का? चौथा गडी गालत गेले. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे गिरीश म्हात्रेसाठी. एक षटक, 4 गडी बाद केले आणि फक्त एक धाव खर्च केली. लाजबाब गोलंदाजी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या या रात्रीतला सर्वात प्रभावित करणारा हा परफॉर्मन्स आहे गिरीश म्हात्रेच्या माध्यमातून. एक षटक, 4 गडी बाद केले आणि फक्त एक धाव खर्च केली. अगदी बॅटिंग लाईनअप कोलॅप्स केली गिरीश म्हात्रेने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षल मडवी देखील परतलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 गडी बाद, 6 धावा फलकार लागलेत. खराब परफॉर्मन्स. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक जगदीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ज्याप्रमाणे उदय तांडेल सरांचा जो उल्लेख मी केला होता त्याप्रमाणे जगदीश म्हात्रे सरांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक लेजंड खेळाडू, ज्याने नुसतं ग्रामीण क्रिकेट नाही तर खुल्या गटातील क्रिकेट देखील गाजवला. एक तेज तरार गोलंदाज आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती होती. जगदीश म्हात्रे यांचा सुपुत्र ऋतिक जगदीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. सेकंडवर आपल्याला पाहायला मिळतोय दीपक वैती. पहिलाच बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. लाईन पाहू शकाल. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा दाखल करायला लागलेत. फुल टॉस बॉलला कन्वर्ट करू शकला नाही. इथे मात्र सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. सारसोळी वर्सेस बोनकुडे असा सामना आहे. नेक्स्ट मॅच विनरचा सामना असेल. त्यासाठी दोन्ही टीम देखील रेडी राहतील, याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल गोठिवली गाव वर्सेस नेरुळ गाव. या दोन्ही टीमने रेडी राहायचं. यानंतरचा सामना खेळवला जाईल. फटका फसला. चेंडू हवेत आहे. ऋतिक म्हात्रे त्या खाली आहे. दीपक वैतीला देखील परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय. दीपक वैती हा देखील तंबूच्या आश्रयाला परत असताना 5 गडी बाद, 7 धावा. खराब बॅटिंग सारसोळी टीम कडून. आज रवी मेहर थोडेसे नाराज असतील कारण की बॅटिंग लाईनअप कुठेतरी कोलॅप्स झाली, कोलमडली. प्रत्येक बॅटर मोठा फटका मारण्याच्या इराद्यामध्ये मात्र बाद होताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. वैभव तांडेल, गणेश मडवी हे 2 बॅटर आहेत. गणेश मडवीकडे अनुभव आहे पण काय गोलंदाजी सुरू आहे. प्रत्येक गोलंदाज हावी ठरतोय. प्रत्येक गोलंदाजाने आपलं योगदान दिले. पहिले षटक जर पाहिलं तर विघ्नेश पाटीलने फक्त 5 धावा दिल्या. त्यानंतर गिरीश म्हात्रे आला, अगदी चमत्कारी गोलंदाजी केली. 1 धाव देऊन 4 गडी बाद केले. आता ऋतिक म्हात्रे गोलंदाजी करत असताना दुसऱ्याच बॉलवर सफलता मिळते. इथे देखील परफ्यूम डिलिव्हरी, लाजबाब चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक बॅटरला इथे स्ट्रगल करावं लागतोय. प्रत्येक बॅटर इथे धावांसाठी चाचपडतोय. त्याचा श्रेय जात आहे धारदार गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या फक्त 7 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना अकोटापाचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. ऋतिक तिथपर्यंत पोहोचेल की काय? कॅच घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कॅच होती ड्रॉप. 1 धाव जरूर मिळेल. एक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला. मोठमोठे फटके खेळावे लागतील आणि इथे देखील बॅटची एज कॉट बिहाइंड.
आणखीन एक विकेटचं पतन. गणेश मडवीला देखील परतावा लागेल. 6वा गडी गारद होत असताना 6 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 8 धावा. 2 षटक 5 चेंडूचा खेळ संपलाय. चला गोठिली गाव राबाडे गावातील खेळाडूंसाठी होळी प्रीमियर लीग 12-13 मार्च रोजी आयोजित केली जाणार आहे आणि त्याचे गुगल फॉर्म सबमिट करायचे 26 फेब्रुवारी पर्यंत ही संधी असेल. HPL मध्ये जो तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल तर 30+ 40+ चे खेळाडू असेल त्यांना तो गुगल फॉर्म आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. तो गुगल फॉर्म सबमिट करा आणि HPL मध्ये आपण HPL मध्ये आपला सहभाग नोंदवा. प्रत्येक टीमच्या कॅप्टनकडे तो गुगल फॉर्म पोहोचला असेल. तुमच्या व्हॉट्सअपवर आला नसेल तर कृपया तो मागवा आणि ते फॉर्म लगेचच भरा. होळी प्रीमियर लीग गोठिली गावासाठी असेल. गोठिली गाव राबाडे गाव. नयन आलाय पहिल्याच बॉलवर धमाका. ज्या धावांपासून टीम वंचित राहिला होता त्या धावा येत असताना नयनच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक चेंडू. सीमारेषा पार षटकार. बघा अखेरची आशा असेल. नयनच्या बॅट मधून षटकार आलाय. फार कमी वेळा नयनला मी बॅटिंग करताना पाहिलंय. फार कमी वेळा नयनला बॅटिंगची संधी मिळते पण आज संधीचं सोनं मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. शेवटचं षटक आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या गोठिली आणि नेरुळ. नयन मेहर आपण पाहू शकाल. मेहर फॅमिलीने देखील चांगलं क्रिकेट खेळले सारसोळीसाठी. जग्गू मेहर असेल, शशी मेहर असेल, दत्ता मेहर असेल, रवी मेहर लारा याने देखील चांगलं क्रिकेट खेळले. शेवटचं षटक आहे आपण पाहू शकाल. जितेश राऊत येतोय. अगदी फिरकीपटू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय. धावचीच्या स्वरूपात आणखी एक विकेटचं पतन. स्वतःवर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय नयन मेहरच्या माध्यमातून. मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज वैभव बाद होतोय. फलंदाज क्रमांक 7वा बाद होत असताना 14 या आकड्यावर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर रक्षक मडवी. आपल्या टीमसाठी धावा कराव्या लागतील. स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. अंपायर काय डिसिजन आहे. कीपरच्या हातातून बॉल निसटलाय म्हणून हे होऊ शकतं. पण धाव घेण्याचा प्रयत्न करू शकतो. लक्षात घ्या पण दोन्ही बॅटरला एकत्र धावायचं आहे. एका स्ट्राईकवर एक बॅट्समन थांबेल आणि दुसरा नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज दुसऱ्या एंडवर जाईल. असं कृत्य झालं तर त्याला स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. त्यासाठी हा नियम देखील आहे स्पर्धेच्या निमित्तानं. त्यामुळे दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. दरम्यान आलेल्या सर्वांचं सरस स्वागत आहे. अनिकेत मात्रे समर्थक वागेश्वर चषक अखेरचं षटक आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. रक्षक मडवी फलंदाजीसाठी आलाय. नयन मेहर फटका इथे मोठा लगवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. इथे घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 धावा दाखल लागलेत. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वागेश्वर चषकाचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा. 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असताना नाईट स्पर्धेमध्ये आणि नाईट स्पर्धा खेळण्यामध्ये बघण्यामध्ये एक वेगळाच मजा असते आणि ती मजा लुटताना सगळेच प्रेक्षक आणि खेळाडू. इथे देखील चांगला बॉल आहे. फेकीची जादू पाहायला मिळते. अगदी रॉंग वन हाताळला गेला आणि फलंदाज नयन मेहरला परतावा लागेल. 8वा धक्का लागतोय सारसोळी टीमला. सुपर बॉलिंग आपण पाहू शकाल. चला 8 गडी बाद. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चिराग वैती यश रवी मेहर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हर्ष रवी मेहर आमच्या सोबत आहे. रवी मेहर यांचे सुपुत्र. चला 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये ही खासियत आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल
लाजबाब गोलंदाजी करत असताना जितेश राऊत पुन्हा एकदा रॉंग वन, पुन्हा एकदा चेंडू चांगला पाहायला मिळते, पडल्यानंतर बाउन्स झाला. हे फ्लाइटेड चेंडू पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 8 गडी बाद 15 धावा दाखल करायला लागलेत. लो स्कोर मॅच ह्या मॅच मध्ये पाहायला मिळते. चला नेरूळ टीम आणि गोठिवली टीम टॉस साठी या. आणि शेवटच्या बॉलवर इथे प्रहार केला जातोय. स्वप्नील नाईक त्या खाली आहे आणि कॅच पकडली जाते. 9 गडी बाद. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर 16 धावांचं टार्गेट उभं केलंय येणाऱ्या 24 बॉल मध्ये. बघूया या 16 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल, ऐकूया या इनिंग साठी या घणसोली गावातील एक बुलंद आवाज आणि सध्याच्या घडीला एक क्लीन अँड नीट आणि एक खूप चांगला साऊंड आपल्याला ऐकायला मिळेल. आयुष पाटील येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. चला टॉस साठी गोठिवली टीम आणि नेरूळ टीम टॉस साठी या. चला हर्षन पाटील टॉस साठी रेडी आहेत आणि नेरूळ टीमचा कॅप्टन टॉस साठी या. अक्षय धर्मा मात्रे यांच्या शुभेच्छेत गेला जाईल टॉस. या गोठिवली गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते मागच्या या संगमामध्ये गोठिवली प्रीमियर लीगचं देखील त्यांच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळालं होतं. एक युवा समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि टॉस केला जाईल. नेरूळ वर्सेस गोठिवली असा सामना आहे. सिद्धेश कडू आणि हर्षन पाटील आमच्या सोबत जॉईन होतील. अक्षय मात्रे हे देखील आमच्या सोबत जॉईन होतील. कॉल करतील हर्षन पाटील. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल. यस सिद्धेश, टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? गोलंदाजी करू आम्ही. पहिला सामना जिंकलाय, खूप चांगला परफॉर्मन्स झालाय. गोलंदाजीची युनिट खूप चांगली झाली, बॅटिंग देखील चांगली झाली. या मॅच मध्ये कशा पद्धतीने तुमची रणनीती असेल? जसा मागचा मॅचची मॅच आम्ही खेळलो तसंच आम्ही ही पण मॅच खेळू. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप शुभेच्छा. अक्षय मात्रे आमच्या सोबत आहेत. अक्षय मात्रे तुम्ही देखील जॉईन व्हा. एक युवा समाजसेवक आहेत. काय म्हणाल, आपल्याच गोठिवली गावामध्ये अनिकेत म्हात्रे समर्थक वागेश्वर चषकाचं आयोजन आहे. पहिल्यांदा या मैदानामध्ये येत असताना कसं वाटलं? फ्लड डे मध्ये ही स्पर्धा सुरू आहे, डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा सुरू आहे. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल आणि अनिकेत म्हात्रे या व्यक्तीबद्दल काय सांगाल? अनिकेत म्हात्रे खरं सांगायला गेलं तर काय नवीन नाव नाही आहे या क्रिकेट जगतामध्ये नवी मुंबईच्या, आणि सुंदर असा नियोजन आपण पाहतोय या ठिकाणी. आणि मला वाटतं वागेश्वर चषक हा पहिल्यांदाच यावर्षी ठेवण्यात आला आहे. नियोजन सुंदर आहे आणि त्यावरून गोठिवली विरुद्ध नेरूळ यांची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघूया आता, बहुतेक गोठिवलीची टीम स्ट्रॉंग वाटते. बघूया. चला, ऑल द बेस्ट दोघां टीमसाठी. थँक्यू व्हेरी मच अक्षय म्हात्रे. तर युवा समाजसेवक अक्षय म्हात्रे यांच्या वाणीतून आपण नुकतंच या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि या स्पर्धेचं वर्णन केलं. वागेश्वर चषकाचं आयोजन पाहायला मिळतोय आणि नेक्स्ट मॅच आपल्यासमोर रंगली जाईल ते म्हणजेच गोठिवली वर्सेस नेरूळ. नेरूळ टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बघूया त्या मॅच मध्ये काय होतंय, कोण जाईल फायनल मध्ये, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये घणसोलीचा बुलंद आवाज आयुष पाटील येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून सुरुवात करूयात आपण बोनकुडे विरुद्ध सारसोळे या सामन्यातील उत्तरार्धाला. पूर्वार्धाचा खेळ जर आपण पाहिला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना सारसोळे संघाने धावसंख्या उभारली ती म्हणजे 15 आणि 16 धावसंख्येचं आव्हान आहे. आणि पहिल्या चेंडूवर जितेश राऊत यांचा मिस्टॅमिंग स्ट्रोक मिड विकेट मध्ये एक सोपा असं झेल प्राप्त करत असताना फलंदाज क्रमांक 1 पहिल्या चेंडूवर एक मोठे फलंदाज जितेश राऊत यांना जावं लागेल माघारी. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर मोठी अपेक्षा घेऊन मोठी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरलेले होते, परंतु पहिल्या चेंडूवर मात्र काहीसा खराब असा फटका. गोलंदाज जर आपण पाहिले हर्षल मडवी एक उत्तम दर्जाचे गोलंदाज आहेत. फिरकीने
ज्यांनी नवी मुंबई क्रिकेटमध्ये फिरकीचा जादूगर म्हणून पदवी स्वीकारलेली आहे असे हर्षल मडवी प्रथमतःच पहिला चेंडू घेऊन आल्यानंतर मात्र काहीच रॉंग नाताळा होता पहिल्या चेंडूवर बाद केलं एक मोठा फलंदाजाला. जितेश राऊत आपण पाहिलं तर साईस्वरा बेलापूर संघाकडून खेळत असताना आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये जे स्वप्न साईस्वरा बेलापूरने पाहिलेलं होतं फायनल पर्यंत जाण्याचं त्यामध्ये महत्वाचा वाटा राहिला होता. परंतु आज आपल्या बोनकोडे संघासाठी काहीशी खराब कामगिरी करत असताना निराश पावलाने परतले माघारी. फलंदाज क्रमांक 1 जितेश राऊत झाले बाद आणि आता इन ॲट 3 विनीत दळवी येथील फलंदाजी मार्कवर सामोरे जातील हर्षल मडवी यांच्या गोलंदाजीतील दुसऱ्या चेंडूला. 16 धावसंख्येचं आव्हान आहे. आव्हान कमी आहे तरी सुद्धा सारसोळे संघ समोर आहे आणि हा संघाची जर आपण गोलंदाजी पाहिली तर अनेक असे गोलंदाज आहेत जे मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कमी धावसंख्या सुद्धा रोखू शकतात आणि सुरुवात तर अतिशय गोड केलेली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं परंतु अजून बराच खेळ येणे बाकी आहे. स्टेप आउट करत असताना चांगला फटका आहे. विनीत दळवी यांनी केलेला लॉफ्ट लॉंग ऑन क्लिअर करत असताना वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. पॉवर प्लेचं षटक आहे आणि खरं तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जात आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते तर एक वाईडिश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि सरळ वीक क्षेत्र पूर्णपणे मोकळं होतं. कुठेही फटका खेळता आला असता हे ओळखलं होतं विनीत दळवीने. लॉंगॉनचं क्षेत्र निवडलं आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक चांगला फटका एक मधुर आवाज त्यांच्या बॅट मधून आपण पाहिली चौकाराला. चौकाराने आता 1-4 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर समीकरण थोडंसं सोपं असेल बोनकोडे संघासाठी परंतु क्रिकेटच्या या रजनी क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी कोणता खेळ बदलेल हे काही मात्र सांगता येणार नाही. त्याच दरम्यान स्विचित खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट सोबत जो संपर्क हवा होता विनीत दळवीला तो काही मात्र झाला नाही. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. हर्षल मडवी कित्येक सामने असतील ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं होतं. गोलंदाजीने सर्व ठाणे जिल्ह्याला प्रभावित केलं होतं या खेळाडूने. त्याच पंच करायचा होता परंतु याही वेळेस क्षेत्ररक्षकांकडून होते गफलत. चूक झाली. एक अतिरिक्त धाव मोजावी लागली आणि आता फलंदाजी मार्क वर येतील स्वप्नील नाईक. खरं तर बोनकोडे संघाचा जर आपण आजचा आगरी कोळी संघ पाहिला तर बऱ्याच युवा खेळाडूंचा संघ भरणा असणारा संघ आपण पाहतात. स्वप्नील नाईक लॉफ्टेड कव्हर करायचा प्रयत्न परंतु इथे प्रतिम असा हा प्रयत्न क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. काय एफर्ट दाखवत आहेत. धावसंख्या कमी रोखायची आहे. खात्यामध्ये कमी धावसंख्या आहेत आणि या कमी धावसंख्या रोखण्याचा एक अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहिला क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. की स्कोरर या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतात आणि रिप्ले मध्ये पाहू शकाल. अतिशय क्लिअर क्वालिटीमध्ये बरोबर जेव्हा चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये गेला बरोबर एक क्षणचित्र टिपण्याचं काम कॅमेरामॅनने केलेलं आहे. त्यामुळे स्पर्धा दर्जेदार आहे. अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषक 2025 मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत असेल. एक दर्जेदार अशी स्पर्धा आहे. आगरी कोळी खेळाडूंचा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आहे. 8 संघ पुरस्कृत गेलेत या स्पर्धांमध्ये आणि 8 संघांमधून हा शेवटचा फ्रेश सामना आपल्या भेटीला घेऊन आलेलो आहोत. बोनखोडे विरुद्ध सारसोळे. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि 6 धावसंख्या धावफलकावर असतील 1 गड्याच्या मोबदल्यात. त्यामुळे तर दुसऱ्या षटकाची होईल सुरुवात. विराज तांडेल ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला सुद्धा आपण खेळताना पाहिलं होतं. त्यामुळे दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे सारसोळे संघाकडे आणि अशातच आणखीन एक दर्जेदार खेळाडू परंतु यावेळेस फ्लिक केलेले आहे. पाहूयात क्षेत्ररक्षक काही अडवू शकणार नाही. क्षेत्ररक्षकांना सलामी देत असताना स्क्वेअर लेगच्या सीमारेषेला भेट घेत असताना चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार स्वप्नील नाईक. डे क्रिकेटमध्ये काहीसे बोनकोडे संघाचे क्रिकेट पासून दूर राहिले होते परंतु आज रजनीमध्ये आगरी कोळी या फॉर्मॅट मध्ये आपल्या संघासाठी आवश्यकता असताना बॅटिंग मध्ये आपले जलवे दाखवत आहेत. गोठिवली गावामध्ये रजनी क्रिकेटमध्ये जिथे काहीसं थंड वातावरण आहे या थंड वातावरणात आग निर्माण करण्याचा काहीसं गरम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न स्वप्नील नाईक यांचा. त्याच दरम्यान पाहूयात मिस फिल्डिंग. एक अतिरिक्त धाव सुरुवातीलाच मोजली होती आणि एक आणखीन अतिरिक्त धाव मोजावी लागेल. दोन धावा मिळतील. शेवटच्या 2 धावसंख्येची आवश्यकता आहे परंतु एक पंच चांगला आहे. 1च धाव मिळेल आणि आता जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यात जवळ आलेला आहे बोनखोडे संघ. फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता असेल. विघ्नेश पाटील खरं तर म्हणाले होते की बरेचसे नवीन खेळाडू घेऊन आम्ही उतरलेलो आहोत
परंतु या नवीन खेळाडूंनी सुद्धा बोनकोडे संघाला या सामन्यामध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये आणून सोडलं होतं आपल्या गोलंदाजीने. एक धाव मिळाली आणि एका धावेने आता मात्र बोनकोडे संघ ठरलेला या सामन्यामध्ये विजयी. चांगला खेळ केला. बरेचसे युवा खेळाडू आपण पाहिलेत, बरेचसे युवा गोलंदाज आपण पाहिलेत बोनकोडे संघाचे, परंतु सर्वच गोलंदाजांनी प्रभावित केलं आणि प्रभावित करत असताना त्याला साथ दिली ती म्हणजे स्वप्नील नाईक यांच्या अनुभवाने. फलंदाजीमध्ये बरोबर हव्या त्या क्षणी एक मोठा फटका खेचला आणि सुसज्जित अशी धावसंख्या उभारून आपल्या संघाला नेलं विजयापार.